समाज आणि शासन मिळून हिंदी की चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शताब्दी समागम कार्यक्रम देशात पहिल्यांदा नांदेड येथे होणार आहे। या समागमाद्वारे वेगवेगळे झालेले समाज एकत्रित येणार आहेत। यामुळे सामाजिक सलोखा आणि धार्मिक कट्टरता वाढेल। आमचा जो इतिहास देश आणि धर्मासाठी बलिदान दिले ते पुन्हा समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे कक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री OSD रामेश्वर नाईक यांनी बोलताना केलाय। तुळजापूर शहरातील लोहिया मंगल कार्यालय येथे 1 नोव्हेंबर रोजी हिंदी की चादर सोहळ्यानिमित्त पूर्वतयारीकरिता धर्म जागरण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेमध्ये धाराशिव, सोलापूर, लातूर, बीड या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। आयोजित कार्यक्रमात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्यात। या प्रसंगी व्यासपीठावर विधान परिषद सदस्य तथा बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेले पोहरादेवीचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत सुनील महाराज, अखिल भारतीय धर्मजागरण क्षेत्रप्रमुख शरदराव ढोले, अखिल भारतीय धर्मजागरण क्षेत्रप्रमुख गोवा प्रांत महेंद्र राय चुरा, प्रसिद्ध उद्योजक तथा धर्मरक्षक बाराधाम निर्माते किशनराव राठोड, तेजस सिंग बावरे, महाराष्ट्र चिखलीकर सिख संस्था प्रदेशाध्यक्ष तथा 350 हिंद की चादर राज्यस्तरीय आयोजन समितीचे सहनियंत्रक यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांनी आई तुळजाभवानी देवीचं दर्शन करून महाआरती केली आहे। यावेळी पुढे बोलताना रामेश्वरजी नाईक म्हणाले की बंजारा ST आरक्षण मागणीकरिता समाज जागृत झालाय। समाजाच्या या मागणीकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 तारखेला बंजारा शिष्टमंडळाची बैठक घेतील आणि पुढील मार्ग निघेल। राज्य सरकार बंजारा समाजाच्या आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घेईल, असं आश्वासन त्यांनी दिलं। हिंद की चादर धर्मजागरण सभा यशस्वी करण्यासाठी तांडा समृद्धी योजनेचं अशासकीय विभागीय सदस्य तथा हिंदी की चादर सोहळ्याचं निमंत्रित सदस्य अॅडव्होकेट प्रवीण पवार, धाराशिव जिल्हा तांडा समृद्धी योजनेचे अशासकीय सदस्य तथा निमंत्रित सदस्य प्राचार्य संतोष चव्हाण, तांडा समृद्धी योजनेचे धाराशिव जिल्हा अशासकीय सदस्य विलास राठोड, सचिन राठोड, सुरेश राठोड सह त्यांच्या टीमने परिश्रम घेतलाय। 21 डिसेंबर आणि 24 जानेवारीला 7 डिसेंबरला नागपूरला कार्यक्रम आहे। तिथे माननीय योगी आदित्यनाथजी येत आहे। 24 डिसेंबरला मुंबईला कार्यक्रम आहे, तिथे अमित शाह साहेब येणार आहे आणि नांदेडला राष्ट्रीय कार्यक्रम होत असल्यामुळे तिथे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब येत आहे की हा धार्मिक कार्यक्रम जे आम्ही आयोजित केलेला आहे की गुरु तेग बहादूर साहेबांनी जे मानवताचा संदेश संपूर्ण जगाला दिलेला आहे। जर जमीन यासाठी आजपर्यंत लढाया झाली, पण त्यांनी हिंदुत्व जागरण आणि मानवतेसाठी जी लढाई केली ते जागृती समाजामध्ये व्हावं, येणाऱ्या पिढीला त्यांची शिकवण मिळावं याकरिता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। अच्छा। आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आपण आलेला आहात। आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलात, काय साकडं घातलेलं आहात देवींना? आई तुळजाभवानीकडे मी एकच साकडं घातलंय की हिंद की चादर गुरु तेग बहादूर यांची 350वी शहीदी समागम महाराष्ट्र शासन आणि ह्या गुरु परंपरेशी जोडलेला 6 समाज म्हणजे सिख, सिखलीकर, बंजारा, लबाना, मोयल आणि सिंधी या समाज आणि सरकार मिळून ह्या अशा महान गुरूंची शहीदी समागम होण्याचं भाग्य असं वाटतं की देशामध्ये पहिल्यांदा होतोय। आणि ह्या समागमाच्या द्वारे जे आम्ही वेगवेगळे झालेलो सर्व समाज होतो त्यामुळे आमचा सामाजिक सलोखा वाढेल आणि धार्मिक कट्टरता वाढेल आणि याच्यामध्ये आमचा जो इतिहास होता, जो आमच्या पूर्वजांनी या देश आणि धर्मासाठी जे बलिदान दिलेलं आहे ते पुन्हा समाजाच्या जनजनपर्यंत पोहोचण्याचं काम मला असं वाटतं की या शहीदी समागमामुळे होणार आहे। आणि हेच साकडं मी आई तुळजाभवानीला घातलं की त्यांचा आशीर्वाद राहावा आणि आज शहीदी समागम माध्यमातून आमचा जो इतिहास होता, शिरवीर इतिहास होता, देश धर्मासाठी आमच्या ज्या पूर्वजांनी या ठिकाणी बलिदान दिले ते जनजनपर्यंत पोहोचावं। ST आरक्षणाच्या मागणीकरिता बंजारा समाज आज हे रस्त्यावर येताना पाहत आहे। भाऊ, कसं पाहताय एकंदरीत ह्या ST आरक्षणाच्या मागणीकडे? खरं तर समाज आता जागृत झालेला आहे आणि त्या निमित्तानं मला असं वाटतं की समाज रस्त्यावर येणं म्हणजे जागरूकता झालेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री मोदींनी त्या निमित्तानं 4 तारखेला समाजाच्या शिष्टमंडळ बैठक घेतली आणि त्यात मला असं वाटतं की पॉझिटिव्ह चर्चा होईल आणि पुढील मार्ग निघेल। श्री गुरु तेग बहादूरजी यांचं कार्याचा जो आलेख आहे ते आम्ही पोचवणार आहोत।
आणि त्याच धर्तीवरती आज तुळजापूर येथे मोहरादेवीचे गादीपती महंत धर्मगुरू बाबूसिंगजी महाराज, आमचे सुनीलजी महाराज, जितेंद्रजी महाराज, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख श्री रामेश्वर भाऊ नाईक, महेंद्रजी रायचुरा साहेब, धर्मनेता किसनराव राठोड साहेब आणि चारही जिल्ह्यातील प्रमुख लोकांनी आज उपस्थिती लावली होती. आणि या माध्यमातून एक निर्धार करण्यात आलेला आहे की 24 जानेवारीला देशाचे महामहिम लोकप्रिय प्रधानमंत्री मोदीजी साहेब या कार्यक्रमाला येत आहे. शीख, शिकलकरी, बंजारा, लबाणा, मोहियाला आणि सिंधी अशा 6 समाजाचा मिळून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. बंजारा समाजाचा जास्तीत जास्त या नांदेडला होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त मराठवाड्यातून म्हणजे या 3 जिल्ह्यातून जास्तीत जास्त हजारोच्या संख्येने या कार्यक्रमाला आम्ही उपस्थिती लावणारे आहेत. आणि त्यानिमित्ताने एक धर्मजागरणाची शपथ आज या तुळजापूर नगरीमध्ये आम्ही आमच्या संत महंताच्या साक्षीने आम्ही घेतलेला आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये तांड्यापर्यंत जाऊन डोर टू डोर जाऊन या गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 300 शहीदी निमित्त 350व्या शहीदी निमित्त आम्ही हा प्रचार करणार आहोत. धन्यवाद.